नमस्कार, पुष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल तुरीच्या ओल्या दाण्यांचे वडे किंवा मग पकोडे. तर हे बघा, बाहेरून याचं टेक्स्चर बघा किती छान असा आलेला आहे. बाहेरून एकदम क्रंची झाले आहे आणि आतमध्ये खूपच छान असे सॉफ्ट झालेले आहेत. मस्त असे मऊ लुसलुशीत, म्हणजे जे आपण इथे मंचुरियन वगैरे खातो त्या टाईप खूप सुंदर असे तयार झालेले आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला, तुरीच्या शेंगा बाजारात म्हणजे आरामात मिळतात बाजारामध्ये आजकाल. ह्या वर्षी तर भरपूर सीझन आहे तुरीच्या शेंगांचा. तर शेंगांचे दाणे काढलेले आहे मी, एकदम असते छान असे हिरवेगार दाणे इथे आहेत. तर त्यांना धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि याला मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे. तर बारीक करताना तुम्ही थोडंसं ठोकळ उबडधोबड किंवा मग एकदम प्लेनही बारीक करू शकता. तर मी इथे थोडंसं मीडियमच बारीक केलं आहे, थोडं जास्त, खूप जास्त असं ठोकळ ठेवलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचे जर ठोकळ ठेवलं खूप जास्त तर असे थोडे कडक होतात, पण आणि असे थोडंसं जास्त बारीक केलं तर आतमधून मस्त सॉफ्ट होतात आणि बाहेरून क्रंची होतात हे वडे किंवा मग पकोडे. तर दोनदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे सगळे संपूर्ण दाणे जे आहेत ते. तर भरपूर असे स्वस्त मिळतात बाजारामध्ये आता, तर ह्यावर्षी भरपूर आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की याचा आस्वाद घेऊ शकता. तर त्याच भांड्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि वाटणासाठी, आणि लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे मिरच्या बारीक झाल्या पाहिजे म्हणून लवकर मीठ टाकायचं आहे. आणि हे मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे मी. तर एवढं मी मिरच्या टाकणार नाही याच्यातल्या, दुसऱ्या साहित्यामध्ये टाकणार आहे म्हणून थोडंसं एका वेळेस वाटून घेतलेलं आहे. तर 1 ते 1.5 चमच मी इथे टाकलेलं आहे आणि तिखटसुद्धा टाकणार आहे कारण मिरच्या थोड्या फिक्या आहेत. तर इथे मी थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे, 2 मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहे बारीक, आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर इथे ओवा घालायचा आहे अर्धा चमचा, आणि हळद घालायची आहे, थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे मी, आणि चवीला मीठ घालायचं आहे. तर इथे बाइंडिंगसाठी मी काय करते, थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे बेसन किंवा मग काही घालायचं नाही अजिबात, फक्त तांदळाचं पीठ घालायचं आहे बाइंडिंगसाठी. तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होईल, आपल्या वड्यांना मस्त असा कुरकुरीतपणा येईल मस्त अशी, आणि तेल अजिबात पिणार नाही तांदळाच्या पिठामुळे. तर अंदाजानेच टाकायचं आहे, तुम्हाला थोडंसं कमी जास्त चालू शकते, खूप जास्त टाकायचं नाही. तरी मी 1 वाटी टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि छोटे छोटे असे बॉल तयार करून घेते. असे ते तयार करून ठेवले आणि नंतर तेलामध्ये टाकले तरी चालतात. तर असे बॉल करायचे, किंवा मग तुम्हाला बॉल नसेल करायचे तर तुम्ही इथे वडेसुद्धा तयार करू शकता. तर मी इथे थोडेसे असे बॉल तयार करून घेते गोल गोल, आणि बाकीचे वडे तयार करून घेते. तर इथे असे बघा, असे वडे थापून घ्यायचे आहे. आणि मी गॅसवर एका कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, तापू द्यायचं आहे. आणि बघा, असे बॉल तयार केले आणि वडेसुद्धा तयार केले. तर तेल गरम झाल्यानंतर आपण इथे वडे आणि हे बॉल्स टाकून घ्यायचे आहे. वड्यांपेक्षा हे बॉल्सच छान लागतात कारण आतमधून हे बॉल जे आहेत ते सॉफ्ट होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात. तर वडे छान असे मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे आहे. थोडासा मोठा गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि नंतर मधात थोडासा मीडियम ठेवायचा. एकदम कमी गॅसवर अजिबात तळायचे नाही, नाहीतर तेलकट होतील. काढताना थोडासा गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे ते संपूर्ण तेल जे आहे ते जे वडे शोषून घेणार नाही आणि संपूर्ण तेल निथळून जाईल. तर छान असे ब्राऊन कलरचे होतपर्यंत चांगलं असं तळून घ्यायचं आहे, खमंग असे. तर मी अशा प्रकारे संपूर्ण वडे आणि हे पकोडे तयार करून घेतलेले आहे. बघा, मस्त असे मंचुरियनसारखे दिसतात, बॉल्स खूप सुंदर दिसतात, आणि झाले तरी खूप छान असे टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर आता आपण इथे सॉससोबत वगैरे खाऊ शकतो, किंवा मग चटणीची वगैरे काही गरज नाही, पण सॉससोबत खूप छान लागतात. तर बघा, याचा क्रंचीनेस किती छान आहे, बाहेरून मस्त असे क्रंची झाले आहेत. बघा, त्याच्या टेक्स्चरवरून दिसत आहे, खूप सुंदर असं दिसत आहे, बाहेरून क्रंची आणि आतमधून मस्त असे सॉफ्ट असे हे बॉल तयार झालेले आहे. याला तुम्ही हराभरा कबाबसुद्धा म्हणू शकता. हॉटेलमध्ये अशाच प्रकारे हराभरा कबाब म्हणतात, पण हॉटेलपेक्षाही घरचे हे जे वडे आहेत किंवा मग हे कबाब आहेत तर ते खूपच छान असे टेस्टी होतात हॉटेलपेक्षाही. तर आपल्या घरच्याच साहित्यामध्ये आपण हे अशा प्रकारचं आता सीजनल आपण पदार्थ बनवून घरच्या घरी मस्त असे खाऊ शकतो, आणि पौष्टिकसुद्धा होतात आणि घरचे असल्यामुळे खूप हेल्दीसुद्धा असतात. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा प्रकारचे वडे तयार करून बघा, अगदी सोपे आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.